आज स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. पण आधी हे एक चित्र निवडा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज स्वामींनी तुमच्यासाठी एक खास संदेश पाठवला आहे. स्वामींचे संदेश ऐकल्याने स्वामी आणि आपल्या मनातील अंतर हळूहळू कमी होऊ लागतं. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी स्वामींचा हा पवित्र संदेश घेऊन आली आहे. चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संकेत दिला आहे. स्वामी भक्तांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 चित्र दिसतील. त्या दोन्ही चित्रांकडे नीट पहा आणि मनापासून एक चित्र निवडा. लक्षात ठेवा, ज्या चित्राकडे तुमचं मन जास्त आकर्षित होतं तोच संदेश स्वामींनी खास तुमच्यासाठी पाठवलेला आहे. संदेश ऐकण्याआधी स्वामी संदेश या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही हे चित्र निवडलं असेल तर स्वामींचा हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे. बाळा, तुमचा आमच्यावर विश्वास आहे हे आम्हाला पूर्ण माहिती आहे. तुम्ही दररोज नमस्कार करता आणि मनापासून आम्हाला हाक मारता. म्हणूनच सांगतो, आता कोणतीच काळजी करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही जे मार्गदर्शन देतो त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. तुम्हाला आयुष्यात मोठं बनायचं आहे ना, यशस्वी व्हायचं आहे ना, तर मग तुमच्या वाईट सवयीत, वाईट गोष्टीत आणि चुकीच्या मार्गाचा त्याग करा. तुझी एकच गोष्ट तुला खूप महागात पडते आहेत आणि ह्याच गोष्टीमुळे तुझा घात होतोय. माहितीये ती कोणती? एक धारधार शस्त्र. दिसायला किती सुंदर असतं, पण वर्षानुवर्षे पेटीत ठेवून दिलं तर त्यालाही गंज चढतो. हे तुला कळतं? पण हीच तुझी अवस्था आहे. सगळं आहे तुझ्याकडे, टॅलेंट आहेत, संधी आहेत, स्वप्न आहेत, पण तुझ्यातला एक शत्रू तुला आतून संपवतोय. तो म्हणजे ते तुझा आळशीपणा. हो, कायमचा आळशीपणा. तू स्वतःला आळसाच्या समुद्रात बुडवून ठेवलंयस आणि मग म्हणतोस पे माझ्यातच कमीपण आहे. पण टॅलेंटमध्ये नाही, विचारांमध्ये आहेत. स्वतःला कमी लेखणं, आळसाला मित्र बनवणं, सुरुवात करून मध्येच सोडून देणं, हेच तुझं खरं नुकसान करतंय. अरे आधी हा आळशीपणाचा आजार सोड आणि प्रत्येक दिवस स्वतःसाठी जगायला सुरुवात कर. आज जे करतोयस त्यात स्वतःला झोकून दे. मग बघ, तुझी प्रगती थांबवणारा कोणीच नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यांनी हे चित्र निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामींचा खास संदेश. बाळा, भक्ती मार्गासारखा मोक्षाचा दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि तुम्ही या भक्ती मार्गावर चालत आहात, हे खूप मोठं पुण्य आहे. या मार्गावर निस्वार्थपणे पुढे चालत राहा, कारण शेवटी तुम्हाला आमच्या पायाशीच यायचं आहे. तुम्ही आमच्या सेवेत आलात कारण तुम्ही एक पुण्यात्मा आहात. आमच्या सेवेत येणारे भक्त मनाने खूप पवित्र असतात. आणि बाळा, तुम्ही स्वतःहून इथे आला नाही. तुमची निवड आम्ही स्वतः केली आहे. आमच्या सेवेत तेच येतात ज्यांच्यावर आमची कृपा असते. आम्ही ज्यांचा हात एकदा धरतो त्यांना कधीच काहीच होऊ देत नाहीत. म्हणून बाळा, असेच भक्ती मार्गावर चालत राहा. तुमचं सर्व काही चांगलं होणार आहे आणि ही आईद नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी आपोआप दूर होत जातील. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व मी सांभाळून घेईन. तर स्वामी भक्तांनो, हा होता स्वामींनी तुमच्यासाठी दिलेला आजचा संकेत. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर समजा स्वामी तुमच्यावर कृपा करत आहेत. तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे स्वामी त्याकडे लक्ष ठेवून आहेत. फक्त एकच लक्षात ठेवा, विश्वास ठेवा आणि थांबू नका. स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या पाठीशी आहेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हालाही स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा ज्यांना आज या संदेशाची गरज आहे. जय जय स्वामी समर्थ.